चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठी आवश्यक संख्याबळ पूर्ण झाले आहे, असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे भाजप नेत्यांचे दावे म्हणजे केवळ हवेतली पतंगबाजी असल्याचा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि काँग्रेसचाच महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपुरात कुणालाही तोडफोड करणे किंवा नगरसेवक पळवणे यासाठी कोणताही स्कोप नाही. त्यामुळे कुणी काहीही दावे केले तरी चंद्रपुरात काँग्रेसचाच महापौर होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या दाव्यातील हवा काढत वडेट्टीवार यांनी भाजपचे काही नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे संकेतही यावेळी दिले. चंद्रपूरकर जनतेने काँग्रेसला स्पष्ट कौल दिला असून जनतेच्या अपेक्षेनुसार काँग्रेसचाच महापौर शहराला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक निवडून आले असून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने या नगरसेवकांना सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. महापौर पदावर शिवसेनेने केलेला दावा हा त्यांचा अधिकार असल्याचे सांगत याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. चंद्रपुरात काँग्रेसचा निष्ठावंत व अनुभवी नगरसेवक महापौर व्हावा अशी पक्षाची भूमिका असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत काँग्रेसची स्पष्ट भूमिका मांडली. नाही, असं काही नाही आहे. व्यवस्थेसाठी ठेवलेले आहेत ते. आम्ही एकच आहोत. काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवक आहेत आणि 27ही एकत्र राहतील. व्यवस्थेसाठी आपण वेगवेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल, यामध्ये कुठे दोमत नाही. आणि तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आणि कोण काही म्हणू देत. काल काही सुधीर मुनगंटीवारांनी काही स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे, हे सगळी अफवा आहे. आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत. सर्व आमच्याकडेच आहेत. ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत. आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत. काँग्रेस म्हणून आम्हाला आमच्या महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करणं यासाठी लागणारं संख्याबळ 3 अपक्ष जे काही आहेत आमच्याबरोबर आघाडीमध्ये होते, आम्ही ज्यावेळेस अलायन्स केलं होतं शेखापचे, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. आणि वर सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी जे काही संख्या लागते त्याची व्यवस्था झालेली आहे. वेगवेगळे राहत असल्यामुळे कुठेतरी शंका अनेकांनी उपस्थित केला. नाही, शंका उपस्थित कोणाला काय करायचं ते करू देत. आता तिकडे मुनगंटीवारांची माणसं वेगळी आहेत, जोरगेवारांची माणसं वेगळी आहेत. म्हणजे काय ते एकत्र येणार नाही असं होत नाही. कालच जोरगेवारांची माणसं एका नागपुरातल्या हॉटेलमध्ये आहेत, मुनगंटीवारांची माणसं दुसऱ्या हॉटेलमध्ये आहेत, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ह्यामध्ये काही हे नाही. ते एकत्र येतात, आम्ही एकत्र येतो. पंजाब चिन्हावर काँग्रेस पक्षाच्या भरोश्यावर निवडून, काँग्रेस पक्षाकडून ते निवडून आलेले आहे आणि तिथे कुठेही त्यांना काही चुकीचा निर्णय घेण्यासाठी कोणालाही स्कोप नाही आहे. गटनेता असेल तुमच्यासोबत जे नगरसेवक आहेत त्यांच्यापैकी होणार आहे का खासदार मॅडम सोबत आहे त्यांच्यापैकी? नाही, आमचं असं मत आहे की जो सिनियर आहे, जुना काँग्रेसी आहे, निष्ठावंत आहे, प्रामाणिक आहे पक्षाशी, त्याला गटनेता करावायचं असं आमची चर्चा आहे. त्याचं उत्तर मी दिलं आहे. भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत. हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो. लोटस ऑपरेशन राबवत अशी तुम्हाला भीती आहे तुम्ही नगरसेवक दूर नाही, त्यांनी पण ठेवलाय. त्यांना मग पंजाब ऑपरेशन वापरला चाललंय असं होईल का? त्यांचे पण नगरसेवक बाहेर आहेत. शिंदे साहेबांचे नगरसेवक बाहेर आहेत. उद्या भाजपचे नगरसेवक बाहेर जातील. असं नाही की ठीक आहे एकत्र राहिले पाहिजेत. निवडणुकीच्या पिरियडमध्ये सगळेच एकत्र ठेवतात. शिंदे साहेबांचे सगळे नगरसेवक एकत्र वावरत आहेत, एकत्र दिसत आहेत, जेव्हा की चंद्रपूर मधलं चित्र वेगळं दिसत आहे आणि त्यामुळे एक वेगळा संदेश चालला. जाऊ दे ना, हा संदेश निवडणूक होईपर्यंतच राहील ना. निवडणूक झाल्यानंतर संदेश संपेल. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की एकत्रितपणे राहून आपल्याला या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळवायची आहे आणि जनतेने तिथल्या काँग्रेसला हातात सत्ता देण्यासाठी
आमच्याकडे त्या क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 911207900।